ते शरद पवार यांच्या पक्षाचे 5 ते 6 खासदार आता अस्वस्थ आहेत आणि हे चिंताजनक आहे। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी हे मोठं विधान केलंय। त्यामुळे आता पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विधानाचे अनेक खरं तर अर्थ निघतात। शरद पवार यांच्या पक्षाचे 5 ते 6 खासदार हे अस्वस्थ असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांनी हे एक मोठं वक्तव्य केलंय। सध्या शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीची राजकीय वर्तुळामध्ये घमासान चर्चा होत असताना यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया येत असताना आता पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा एक मोठं विधान केलेलं आहे आणि शरदचंद्र पवार पक्षाचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत असं म्हटलेलं आहे आणि हे चिंताजनक आहे असं ते म्हणतात। तर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची ही एक मोठी प्रतिक्रिया, एक मोठं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे। एक्झॅक्टली काय होईल मला माहीत नाही। तुमच्यापैकीच काही जणांनी बातम्या दिल्या आहेत की 3 पर्याय आहेत त्यांच्याकडे, पण एक चिंताजनक खबर निश्चित आहे की त्यांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत। काय करतील माहीत नाही आणि त्याकरता त्याच्या मागं मोदी शाह सरकार हात धुवून पडलेलं आहे की त्यांना विरोधी पक्ष अस्तित्वात असावा अशी त्यांची इच्छा आहे। जे उद्धवजींच्या शिवसेनेची केलं ते पवारसाहेबांच्या यांची होऊ शकतं। महत्त्वाच्या भेटीगाठीनं बरीच चर्चा रंगत असताना इकडे पृथ्वीराज चव्हाणांचं हे वक्तव्य निश्चितच महत्त्वाचं आहे। पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चा आता सुरू झालेल्या आहेत, उधाण आले या सगळ्या चर्चांना आणि त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी हे एक मोठं विधान केलेलं आहे। 5 ते 6 खासदार अस्वस्थ असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे।